बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणांशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली आहे। कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींशी रुपाली चाकणकर यांनी फोनवरून संवाद साधलाय। तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 मुलींना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप या मुलींनी केला। त्यामुळे पुण्यातील वातावरण हे आता चांगलंच तापलंय। दरम्यान 2 पैकी एका मुलीशी एबीपी माझानं संवाद साधल्यानंतर तिनं नेमका प्रकार काय घडला आणि पोलिसांनी कशी चौकशी केली याचा पाढाच वाचलाय। पाहूयात। संभाजीनगरची ही केस होती। त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसलेले काही व्यक्ती तिथे आले होते। आमच्या घरामध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली। आमच्या त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेले नाहीये आणि आमच्या कपाटाची झडती घेतली। त्यांनी झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या। मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात, काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखवा, आयडेंटिटी सांगा। तर त्यांनी आम्हाला धमकवलं, ते सगळं तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू, दाखवतो तुम्हाला तिकडे, चला सोबत, असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यांनी माझ्या मैत्रिणीने त्यांना आयडेंटिटी विचारली घरात आल्यानंतर की तुम्ही असं सगळं चेक करताय घर वगैरे, तर तुम्ही कोण आहे। तर त्यांना त्या प्रश्नाचा राग आला आणि ते प्रेमा पाटील ज्या PSI आहेत कोथरूडच्या, त्या तिथे त्या पोलीस स्टेशनला माझ्या मैत्रिणीला असं म्हटलं, API आहेत, माझ्या मैत्रिणीला असं म्हटलं, तुम्हाला आयडेंटिटी विचारते ना, म्हणजे तुम्हाला परत प्रश्न विचारते ना, तुझ्या ॲटिट्यूडमुळे तुझा एक दिवस मर्डर होईल। तर आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो, पोलिसांना आपण जेव्हा म्हणजे थोडक्यात आपल्याला जे वाटते की बाबा यांच्यावर जाच झालेला आहे, छळ झालेला आहे, तो त्यांच्या दृष्टीने छळच नाहीये। खरं तर त्यांना काय वाटते, त्यांना ही रुटीन चौकशी वाटते हे सगळं करणं। तर पुण्यातील कोथरूड पोलिसांनी एका प्रकरणात 3 मुलींना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या दिलाय। यावेळी आमदार रोहित पवारांनी पीडित मुलींची भेट घेत दोषी पोलिसांवर कारवाईची देखील मागणी केली आहे। मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांकडे दिले तरी चालेल, असं वक्तव्य मनसे नेते अमित ठाकरेंनी केलंय। पुण्यातील विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभामध्ये अमित ठाकरे बोलत होते। महिला आणि मुलींच्या छेडछाडीची वाढत्या घटनांवरून अमित ठाकरेंनी